हॅलो फ्रेंड्स, मिलिंद अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा पहिला पाठ रोमन संख्या चिन्हे यातील उदाहरण संग्रह पहिला सोडवून घेणार आहोत. त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. रोमन संख्या चिन्हांचा पहिला उदाहरण संग्रह बघण्या अगोदर आपण रोमन संख्या चिन्हे म्हणजे काय ते बघूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक घड्याळ दिसते. या घड्याळामध्ये संख्यांऐवजी काहीतरी वेगळे चिन्ह दिसत आहे. हे जे चिन्ह आहे हे पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षर म्हणून वापरली जात होती. 1 साठी इंग्रजी वर्णमालेतील I, 5 साठी V, 10 साठी X ही अक्षरे संख्याचिन्ह म्हणून वापरली जात. म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीलाच रोमन संख्यालेखन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरलं जात नाही. अंकाची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती. रोमन संख्या चिन्हांच्या साहाय्याने संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत. ते नियम आपण बघूया. या नियमांचा आणि IVX या चिन्हांचा उपयोग करून 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते आपण बघूया. चला पहिल्यांदा नियम बघूया. नियम क्रमांक 1, I व X यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. तर बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेलं आहे. 2I लिहिलं आहे. 2I म्हणजे 1. 2I म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणजे 2Iचा संख्या असते 2. 2 वेळेस X. X म्हणजे 10. 10 अधिक 10 बरोबर 20. 3 वेळेस I. 3 वेळेस I म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. 3 वेळेस I म्हणजे 3. नियम क्रमांक 2, I आणि X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. म्हणजे 3 पेक्षा जास्त वेळेस ही चिन्हे लिहिली जात नाही. जास्तीत जास्त फक्त 3दाच ही चिन्हे एकापुढे एक लिहिली जातात. V हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाही. म्हणजे V हे डबल ट्रिपल असं कधीही येत नाही. ते एकदाच येते. नियम 3, I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजे जर Vच्या पुढे जर एक I लिहिला तर V म्हणजे 5 अधिक I म्हणजे 1 बरोबर 5 अधिक 1 बरोबर 6. Xच्या पुढे जर I लिहिला तर 10 अधिक 1 बरोबर 11. Xच्या पुढे जर V लिहिला तर Xची किंमत 10, Vची किंमत 5 बरोबर 10 अधिक 5 बरोबर 15. Vच्या पुढे जर 2I लिहिले तर Vची किंमत 5 आणि 2Iची किंमत 2 म्हणजे 5 अधिक 2 बरोबर 7. Xच्या पुढे जर 2I लिहिले तर Xची किंमत 10, 2Iची किंमत 2 बरोबर 10 अधिक 2 बरोबर 12. Xच्या पुढे VI लिहिला तर XVI बरोबर 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. Vच्या पुढे जर 3I लिहिले, Vची किंमत 5 अधिक 3Iची किंमत 3 म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8. Xच्या पुढे जर 3I लिहिले तर Xची किंमत 10 अधिक 3Iची किंमत 3 बरोबर 10 अधिक 3 बरोबर 13. अशा पद्धतीने आपणास I आणि V यापैकी एखादे चिन्ह वापरून आपल्याला नवीन संख्या मिळते. नियम क्रमांक 4, I हे चिन्ह V किंवा Xच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत V किंवा Xच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र I हे चिन्ह V किंवा Xच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर Vच्या डावीकडे जर I लिहिला म्हणजे Vच्या अगोदर जर आपण I लिहिला
तर व्हीची किंमत आहे 5 आणि आयची किंमत आहे 1, म्हणून 5मधनं 1 वजा करायचा, म्हणजे आय व्ही बरोबर किती झाले 4. आय एक्स म्हणजे एक्सची किंमत आहे 10, आयची किंमत आहे 1, मग एक्समधनं म्हणजे 10मधनं 1 वजा करायचं, त्याची किंमत आली 9. 8 ही संख्या IIIX अशी लिहित नाहीत, कारण डावीकडे घेताना एक संख्या किंवा एक चिन्ह डबल लिहिले जात नाही. 14 व 19 या संख्या जर वेगळा विचार करून लिहाव्या लागतात. 14 बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1, परंतु 1 साठी आय हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळाच वापरता येते, म्हणून 14 ही संख्या घेण्यासाठी 10 अधिक 4 असा आपल्याला विचार करावा लागतो. मग 4 साठी आय व्ही हे चिन्ह वापरून 14 ही संख्या XIV अशी लिहितात. तसेच 19 ही संख्या 10 अधिक 9 अशी विचारात घेऊन XIX अशी लिहिली जाते. आता 20पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5 व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्हे वापरून लिहिता येतात. 12 संख्या कशी लिहायची बघा. 12 बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 बरोबर XII. 7 ही संख्या कशी लिहायची. 7 बरोबर 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर VII. 18 संख्या लिहिताना 10 अधिक 5 अधिक 3 बरोबर X. 5 म्हणजे V आणि 3 म्हणजे 3 वेळेस I, म्हणजे XV 3 वेळेस I. अशा पद्धतीने 18 ही संख्या आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण रोमन संख्या चिन्हांचे नियम बघितले. चला आता आपण उदाहरण संग्रह पहिला सोडवून घेऊया. प्रश्न पहिला. 1 ते 20 या संख्या रोमन संख्येचिन्ह वापरून लिहा. आपण रोमन संख्येचिन्हांचे नियम बघितले, त्या नियमांच्या आधारे आपण 1 ते 20 या रोमन संख्या या ठिकाणी लिहूया. संख्या 1 साठी आपण बघितलं की इंग्रजी वर्णमालेतील आय हे अक्षर 1 या संख्येसाठी लिहितात. 2 साठी 2 वेळेस आय. 3 साठी 3 वेळेस आय. 4 साठी आपण IV लिहितो, कारण 4 हा 5 पेक्षा 1 ने कमी आहे आणि 5 म्हणजे V वजा I बरोबर 4. 5 साठी आपण रोमन संख्या लिहितो V. 6 साठी VI, कारण 6 हा 5 पेक्षा 1 ने मोठा आहे, म्हणून 5 अधिक 1 म्हणजे V अधिक I बरोबर 6. 7 म्हणजे V अधिक I अधिक I बरोबर VII म्हणजे 7. 8 साठी V अधिक I अधिक I अधिक I बरोबर 8. 9 साठी X वजा 1 बरोबर IX म्हणजेच 9. 10 साठी X. संख्या 11 साठी X अधिक I म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11. 12 संख्येसाठी X अधिक I अधिक I म्हणजे 10 अधिक 1 अधिक 1 बरोबर 12. 13 संख्येसाठी X अधिक I अधिक I अधिक I म्हणजे 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 13. 14 साठी X अधिक IV म्हणजे 10 अधिक 4 बरोबर 14. 15 संख्येसाठी X अधिक V बरोबर XV म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. 16 X अधिक VI म्हणजे 10 अधिक 6 बरोबर XVI म्हणजे 16. संख्या 17 X अधिक V 2 वेळेस I म्हणजेच 10 अधिक 7 बरोबर 17. 18 X अधिक V ट्रिपल I म्हणजेच 10 अधिक 8 बरोबर 18.
19 एक्स अधिक आय एक्स बरोबर एक्स आय एक्स म्हणजे 10 अधिक 9 बरोबर 19. संख्या 20 एक्स अधिक एक्स म्हणजे 10 अधिक 10 बरोबर डबल एक्स म्हणजे 20. अशा पद्धतीने आपण 1 ते 20 संख्या रोमन संख्या चिन्हांमध्ये बघितल्या. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न दुसरा, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. या ठिकाणी आपल्याला रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत, त्या संख्या चिन्हांचे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये लिहायचं आहे. तर चला आपण आता ते लिहूया. पहिली रोमन संख्या आहे व्ही. व्हीला आंतरराष्ट्रीय संख्या आहे 5. दुसरी व्ही डबल आय म्हणजे 5 अधिक 2 बरोबर 7. पुढची रोमन संख्या आहे एक्स. एक्स म्हणजे 10. पुढची रोमन संख्या आहे एक्स ट्रिपल आय म्हणजे 10 अधिक 3 बरोबर 13. पुढची रोमन संख्या आहे एक्स आय व्ही. एक्स आय व्ही म्हणजे 10 अधिक आय व्ही म्हणजे 4 म्हणजे 10 अधिक 4 बरोबर 14. पुढची रोमन संख्या आहे एक्स व्ही आय. एक्स व्ही आय म्हणजे 10 अधिक 6 बरोबर 16. पुढची रोमन संख्या आहे एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे 10 अधिक 8 बरोबर 18. शेवटची रोमन संख्या आहे आय एक्स. आय एक्स म्हणजे 9. अशा पद्धतीने आपण रोमन संख्यांचे आंतरराष्ट्रीय संख्या बघितल्या. चला तर मग आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या चौकटी भरा. काही आपल्याला संख्या दिल्या आहेत, त्यांची रोमन चिन्हे लिहायची आहेत. काही रोमन चिन्हे दिले आहेत, त्यांची आपल्याला संख्या लिहायची आहे. तर चला बघूया. पहिली संख्या 3. 3चा रोमन संख्या चिन्ह आहे 3 वेळेस आय. पुढची संख्या, पुढचा रोमन चिन्ह दिलेला आहे व्ही ट्रिपल आय. व्ही ट्रिपल आय म्हणजे 5 अधिक 3 म्हणजेच 8. पुढची संख्या दिलेली आहे 6. 6 रोमन चिन्ह लिहितात व्ही आय म्हणजे 5 अधिक 1 बरोबर 6. पुढची दिलेली आहे एक्स 2 वेळेस आहे म्हणजे 10 अधिक 2 बरोबर 12 म्हणून आपण या ठिकाणी 12 लिहिणार आहोत. पुढची संख्या आहे 15. 15 म्हणजे 10 अधिक 5 म्हणजे एक्स अधिक व्ही म्हणजे एक्स व्ही म्हणजेच 15. आणि शेवटची संख्या आहे एक्स आय एक्स. एक्स म्हणजे 10, आय एक्स म्हणजे 9 म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 19. प्रश्न क्रमांक 4, रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा. खाली काही आपल्याला संख्या दिल्या आहेत, त्यांची आपल्याला रोमन संख्या चिन्ह लिहायचे. पहिली संख्या आहे 9. 9 साठी आपण रोमन संख्या चिन्ह लिहितो आय एक्स. दुसरी संख्या आहे 2. 2 साठी आपण डबल आय ही संख्या चिन्ह लिहितो. तिसरी संख्या आहे 17. 17 साठी 17 म्हणजेच 10 अधिक 7 म्हणून एक्स अधिक व्ही डबल आय हे आपण रोमन संख्या चिन्ह 17 साठी लिहितो. पुढची संख्या आहे 4. 4 साठी आय व्ही हे रोमन संख्या चिन्ह आपण लिहितो. पुढची संख्या आहे 11. 11 म्हणजेच 10 अधिक 1 म्हणजे एक्स आय हे संख्या चिन्ह आपण लिहितो. त्यानंतर शेवटची संख्या आहे 18. 18 म्हणजे 10 अधिक 8 म्हणून एक्स व्ही ट्रिपल आय हे संख्या चिन्ह आपण 18 साठी लिहितो. प्रश्न क्रमांक 5, पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात दिलेली आहे. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली बरोबर अशी खूण करा आणि चूक असल्यास चूक अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. आंतरराष्ट्रीय अंकात लेखन. पहिला अंक आहे 4. आता तिथं रोमन संख्या चिन्ह दिले आपला 4 वेळेस आहे, तर 4 आपण अशा पद्धतीने लिहित नाही, म्हणून जे लिहिलेली संख्या आहे ती चुकीची आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी चुकीची फुली करणार आहोत. पुढचा
आंतरराष्ट्रीय अंक आहे 6. रोमन संख्या चिन्ह लेखन दिलेलं आहे VI, हे बरोबर आहे. 6 आपण अशाच पद्धतीने लिहितो, म्हणून त्या ठिकाणी आपण बरोबरची खूण करणार आहोत. पुढचा आंतरराष्ट्रीय अंक आहे 8. 8 साठी त्यांनी रोमन संख्या चिन्ह दिले आहे IIX. आता 8 साठी आपण VIII अशा पद्धतीने लिहितो, म्हणजे या ठिकाणी दिलेले जे रोमन संख्या चिन्ह आहे ते चुकीचे आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण चुकीची फुली करणार आहोत. पुढचा आंतरराष्ट्रीय अंक दिला आहे 16. 16 म्हणजे 10 अधिक 6. या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह दिले आहे XVI, हे अतिशय बरोबर चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी आपण बरोबरची खूण करणार आहोत. पुढचा अंक आहे 15. 15 तिथे रोमन संख्या चिन्ह दिले आहेत VVV. आपण नियम बघितला की नियमामध्ये आपल्याला सांगितलं आहे की V हा एकापेक्षा जास्त वेळेस येत नाही, परंतु या ठिकाणी 3 दिला आहे. आपण 15 हा आंतरराष्ट्रीय नंबर रोमन संख्या चिन्हामध्ये XV असा लिहितो, परंतु या ठिकाणी VVV म्हणजे VVV या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून हे रोमन संख्या चिन्ह चुकीचे आहे, म्हणून या ठिकाणी आपण चुकीची फुली करणार आहोत. अशा पद्धतीने आपण उदाहरण संग्रह क्रमांक 1 या ठिकाणी सोडून घेतलेला आहे. या उदाहरण संग्रहामध्ये तुम्हाला 1 ते 20 या रोमन संख्या कशा प्रकारे लिहायच्या याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी देखील आपल्याला काही रोमन चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं रोमन चिन्ह I साठी आपण 1 वापरतो, हे आता आपल्याला माहितीच आहे. रोमन संख्या चिन्ह पुढचं आहे V म्हणजेच 5. 5 साठी आपण V हे रोमन चिन्ह वापरतो. पुढची संख्या आहे 10. 10 साठी X हे रोमन चिन्ह वापरतो. आपल्याला 20 पर्यंत माहिती आहे, परंतु आता पुढची संख्या आहे 50. 50 साठी L हे रोमन संख्या चिन्ह वापरतात. 100 साठी C हे रोमन संख्या चिन्ह वापरले जाते. 500 साठी D हे रोमन संख्या चिन्ह वापरतात आणि 1000 ही संख्या लिहिण्यासाठी M हे रोमन संख्या चिन्ह वापरले जाते. अशा पद्धतीने आपल्याला या रोमन अंक लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आल्यास व्यवस्थित उत्तर लिहिता येतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.